सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंझरं कंजनेत्रं सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने। प्रस्तुत भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल चालू असलेल्या अखंड हरिनाम शिव महापुराण कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरि कीर्तन हरि जागर या सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने पूर्णाहुती होत आहे, सांगता होत आहे। आणि त्यानिमित्ताने आजचा काला सर्व वारकरी संत भाविक भक्त आणि तुम्हा सर्व श्रोतेगणांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी काल्याचा संपन्न होत आहे। काला म्हटलं की त्या ठिकाणी 3 गोष्टी येतात। काला म्हटलं का अनेक गोष्टी येतात। एका गोष्टीच्या व्यतिरिक्त एका वस्तूनं काला होत नाही, एकापेक्षा जास्त। संतांनी सांगितलं काला करण्याकरिता 2 महत्वाच्या गोष्टी आहेत। एक, काला करण्याकरिता देव पाहिजेत आणि दुसरे काला करण्याकरिता संत पाहिजेत। आणि या ठिकाणी देवही आहेत आणि हे सर्व वारकरी संत आहेत। विठ्ठल विठ्ठल महाराजांनी याच्यासाठी प्रमाण दिलेलं आहे। काला करती संत जन काला करती संत जन काला करती काला करती संत जन
यांच्या नारायण संत आणि भगवंत हे दोन असल्याशिवाय काला होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खायला पाहिजे, माणसं पाहिजे की नाही काला खायसाठी. नुसतं देवन संत असून काय करता. इथं काला देवाधिक लोकांना मिळाला नाही, काल्याचे जे अधिकारी आहेत त्यांनाच काला मिळाला. विठ्ठल म्हणून काला आज देवाच्या आणि संतांच्या साक्षीने होत आहे. आणि त्याला साक्ष तुम्ही सुद्धा इथं बसलेले आहे. श्रोते मंडळी काला घेण्याकरिता आले ना. दररोज काय एवढे लोक येत नव्हते, आज काहून आले नाही? बरोबर आहे की नाही. आज काला मिळते, प्रसाद मिळतो. देव प्रसाद देणार आहे, आज संत प्रसाद देणार आहेत. म्हणून जे अधिकारी सुज्ञ ज्ञानी जिज्ञासू अर्थार्थी जे भक्त आहेत ते मात्र काल्याला जायचं विसरत नाहीत. कोण्या गावचा काला असू द्या, ते काला ग्रहण करण्याकरिता विद्वान आणि ज्ञानी भक्त मात्र त्या काल्याला आवर्जून उपस्थित राहतात. म्हणून आज सर्व तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहे. काही खाली लोक बसलेले आहे. आता आपला सभा मंडप कमी झाला, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे म्हणजे वाढणारच आहे. त्याच्यामुळे अजून जराशी रान मागून घ्या. दान ज्यांनी हे जागा दान दिली त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळं. कारण त्यांनी जागा दिल्यामुळे हे मंदिर या ठिकाणी शिव पार्वती मंदिर उभारलं. भगवान पंढरीनाथ सुद्धा या ठिकाणी आले. आणि दुसरी एक गोष्ट, कड गुरुजी म्हणून होऊन गेले आमच्या हटकर समाजामध्ये. त्यांनी हे पांडुरंगाचं मंदिर बांधलं. आणि एक त्यांची इच्छा होती, अजून तुम्हाला सांगतो, त्यांनी मला वरतून दाखवली ते, की पांडुरंगाच्या समोर नामदेव कीर्तन करी, पुढे देव, एक समोर नामदेवाचं त्या ठिकाणी मंदिर मला छोटस बांधायचं आहे, अशी त्यांची इच्छा होती. पण आता चांगल्याच्या इच्छा जागीच राहिल्या. आपल्यासारख्या सामान्याचं काय, पण काही सांगता येत नाही. चांगली इच्छा मात्र भगवान परमात्मा कोणाच्या ना कोणाच्या कडून पूर्ण करून घेत असतो. विठ्ठल आपल्याकडे जास्त वेळ नाही, कारण कीर्तन आपलं उशिरा सुरू झालं असल्यामुळे 1 तासामध्ये आपला कार्यक्रम संपणार आहे. कारण जेवायला काही लोक जेवून आले असतील. हा, जेवून आले का? आपल्यातलं कोणी आहे का बाबा उपास? तुमचं काही जरी असलं तरी इथला कार्यक्रम आटपून आम्हाला दुसऱ्या गावाला शिवपुराण चालू करायला जायचं आहे. असो, तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा आम्ही आज यावर्षी आम्ही वेळ काढूनच आलेले आहोत सगळे. 1-1.5 तास आपला, हा 1 तास बस झाला का? हा बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून आज संतांनी आणि भगवंतांनी हा काला या ठिकाणी ठेवलेला आहे. या काल्याकरिता देवानी इच्छा केली, आज ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपला, आनंदन समाये मेदिनी, चारा विसरल्या पाणी, तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या स्वापदी, जया सुखाची सिरानी, तीच पाऊले मेदिनी, तुका मने मुनी धुंडिताही न लाभती. अशा प्रकारचा दुर्लभ काला आज या पापलवाडी नेहरू नगर मध्ये होत आहे. आणि त्या दुर्लभ काल्याला ग्रहण करण्याकरिता, सेवन करण्याकरिता आपण सुद्धा देवापेक्षाही भाग्यवान आहोत. विठ्ठल काल्याला घेण्याकरिता अनेक जन्माचा प्रवास आपण करून इथं आलेले आहोत. हे काला मनुष्य योनीला आल्यानंतरच मिळते. हे काला खाण्याकरिता आपण काय लहान धडपड केली नाही. आता तुम्हाला आठवत नाही, ते आठवते का? आठवत नाही. पण ज्याचे टोंगळे दुखायले त्याला विचारा तुम्ही. त्या एकाला विचारलं, म्हणलं तुम्ही लंगडायले काहून बापू? म्हणे नाही, म्हणे लहानपणी मी लय खोड्या करू, म्हणे पत्रावून उडी मारली तेव्हा ते आता उंबळलं.
मागचं फक्त दुःखामध्ये आठवते. तसं मागचं दुःख जे आपण सहन केलेलं आहे, दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण, हो दुर्लभ तुम्हा भेटी पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडू. अशा प्रकारचं संत वाक्य आहे, संत प्रमाण आहे त्याला, की आपण किती लांबून प्रवास करून आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, मला गेवारा मानवाचा, देवाला गेवारा मानवाचा, देवाला गेवारा मानवाचा. कोटी कोटी एका योनीमध्ये आपण जन्म घेतला आणि तेव्हा कुठं 84 लक्ष योनीचा प्रवास. किती योनी आता? 84 लक्ष. आता मोजा जरा, चुकलं तर मागच्या लोकांनी सांगा, बरोबर आहे का नाही? 84 लक्ष योनी कोण्या कोण्या जीवखाणीमध्ये आपण जाऊन आलो. आता तुम्हाला भान नाही त्याचं, कारण या जीवाचा एक स्वभाव शास्त्रकारांनी सांगितलेला आहे, संतांनी सांगितलेला आहे. या जीवाला विसरण्याची फार सवय आहे. संसार विसरत नाही, पण रामकृष्ण हरी मात्र विसरल्याशिवाय राहत नाही. प्रपंचामध्ये प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे, त्याला चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, मात्र नको त्या गोष्टी त्याला चांगल्या लक्षात राहत येतात. सगळ्यांचाच विषय, जास्त याच्यावर मी विस्तार करणार नाही. रविवार सगळ्याच्या लक्षात राहते की नाही? शुक्रवार बाजारचा दिवस आहे की नाही? पण आज बाजारची गर्दी मात्र आपल्या नेहरू नगर मध्ये चिंता लागली होती की बॉस शुक्रवारचे लोक इकडे माझ्याकडे येतात का बाजारात जातात. पण त्यातल्यापेक्षा जास्त गर्दी आज आपल्याच इथं बाजार भरलेला आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर जीवाचा स्वभाव आहे विसरणे. तर या जीवाने अगोदर किती योनीमध्ये प्रवास केला? 9 लक्ष योनी. जलचर प्राणी, पाण्यातले जे जीव आहेत का नाही, पाण्यात काय काय असते? सोपं सांगू का? खेकडे, मासोळ्या. हे खेकडे मासोळ्या आपण या योनीतून आलो, हे योनी आपण भोगली. इथे आपण मासे झालो होतो, काही अगोदर खेकडे झालो होतो, लोकांना खाली आपली कडी करून. आणि त्याच्यामध्ये एका योनीमध्ये कोटी कोटी प्रवास केला. असं सोपं सांगलं की लोकाले. जलचर प्राणी. आता लक्षात ठेवा, हिशेब गणित लावा. 9 लक्ष झाले, आपल्याला 84 लक्षचा हिशेब करायचा आहे. त्याच्यानंतर 10 लक्ष योनी. विहंग प्राणी. विहंग म्हणजे उडणारे, आकाशात उडणारे जे पक्षी, त्याच्यामध्ये आपण 10 लक्ष योनी फिरलो. किती? म्हणजे त्या पक्षाच्या योनीमध्ये 10 लक्ष योनी आहे पक्षाची. एक प्रकारचं पाखरू आहे का? आता सांगतो तुम्हाला. पाखर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लावरू, बाटरू, तितर, हल्ली, हे सगळे पाखर. या पाखरामध्ये आपण जन्म घेतलेला आहे. स्वभावता जीवाच्या ते आपल्याला आठवण नाही, स्मरण नाही, लक्षात नाही. किती झाले? पहिले 9 आणि हे किती झाले? 19 लक्ष झाले. त्याच्यानंतर 11 लक्ष योनी
कुर्मी कीटके. कुर्मी कीटक म्हणजे डोळ्यानं न दिसणाऱ्या जीवापासून नका आता तेवढं खालचं सांगणं बरोबर वाटणार नाही. बरोबर आहे की डोळ्यानं न दिसणाऱ्या किड्यापासून सोनकिड्यापर्यंत, शेणातल्या किड्यापर्यंत जेवढे काही कीटक आहेत, किडे आहेत, माशी आहे, माशी माहित आहे ना, हे सर्व योनीमध्ये आपण जाऊन आलो. किती झाले? 30 लक्ष योनी. आता किती राहिले बाबा? तर त्याच्यामध्ये 20 लक्ष योनी झाडे झुडपे. 20 लक्ष योनी मध्ये आपण झाडं बनलो होतो पहिले. कोणी तोडून नेलं, कोणी दांडकं बनवलं, कोणी चौकट बनवली, काय काय प्रकारे आपल्याला तासून तासून आलो इथं आपण फिरून. 20 लक्ष योनी झाडाच्या योनीमध्ये आपण जन्म घेतला. आता किती झाले? 50. आणि 40 लक्ष योनी पशुची ये घरी. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे की नाही? 30 लक्ष योनी पशुची घेर. किती झाले? 80 झाले की 50 आणि हे 30 80 झाले. 30 लक्ष योनी प्राणी. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्राणी आहे गाय. कारण श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, मनुष्य योनीला येण्याकरिता जोपर्यंत तुम्ही गायीच्या योनीला येत ना, जोपर्यंत तुम्हाला गायीचा जन्म भेटत नाही, गायीचा शेवटचा जन्म आहे. गायीच्या योनीनंतरच मनुष्य योनी मिळते. म्हणून आता तुम्ही ठरवा गायी ठेवायच्या का नाही. तुम्हाला जर मनुष्य योनीला यायचं असेल तर तुम्हाला गाय जिवंत ठेवावंच लागणार आहे. विठ्ठल. आणि आता 30 झाले तर आता किती राहिले? 4 लक्ष योनी मनुष्य प्राणी. 4 लाख प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये. एकासारखा एक नाही. सगळे सारखेच असते तर काय झालं असतं समजा. विचार करा आता इथं बसलेले समजा आपण सगळे सारखेच असतो तर कोणी कोणाला ओळखू आला असतं का? याची बायको त्यानं नेली असती तर प्रत्येकाला आपल्याला नंबर प्लेट लावायला लागला असता. MH29 9812 9814 असा नंबर प्लेट लागला असता. नंबर नुसार तुमचं नाव घेतलं गेलं असतं. अशा प्रकारचं देवानं किती शिस्तबद्ध हे काय म्हणू आपण त्याला, सृष्टी निर्माण केली. शिस्तबद्ध व्यवस्थित. कानाच्या जागी कान, नाकाच्या जागी. समजायला ना तुम्हाला कीर्तन? 84 लक्ष योनी. आता या 84 लक्ष योनी फिरून फिरून फिरलो तरी हे काला मिळाला नाही. इतकं फिरून हे काला मिळाला नाही. हरिनाम मिळालं नाही, भजन ऐकायला मिळालं नाही, कीर्तन ऐकायला मिळालं नाही. म्हणून आता हे सर्व फिरून फिरून मनुष्य योनीला आलो. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी हे विषय सांगितलेला
लक्ष योनी जीवखानी आपण प्रवास केला, पण त्या एकाही योनीमध्ये आपल्याला पाहिजे ते जेवायला मिळालं नाही. म्हणजे काला मिळाला नाही, म्हणजे हरिनाम मिळालं, म्हणजे हरिनामाचा काला मिळाला नाही. सांगा, मासोळ्याला हरिनामाचा काला कळते का? खेकड्याला, कुत्र्याला, मसाडीला किती 80,000ची मसाड आणली तरी काल्याच्या कीर्तनात बसत नाही. उलट ते आली तर माणसं बसत नाही. म्हणजे हे सर्व जे जीव आहेत, या जीव योनीमध्ये या काल्याचा आनंद घेता येत नाही. मग ते कोण्या? या मनुष्य योनीला आल्यानंतरच काला ग्रहण करता येते, सेवन करता येते, त्याचा आनंद घेता येते, त्याची चव घेता येते. म्हणून आता मागी बहुत जन्मी फिरलो, ते मिळालं नाही म्हणून आता, हो, ते मिळवण्यासाठी फिरत होतो पण मिळालं नाही. मग आता मिळालं ना, मग आता हे जेव. आता मिळाल्यावर संधी सोडायची, बरोबर आहे की नाही? खूप आता ते पोलीस भरतीवाले खूप पळतेत नोकरीवाले. हे का मार्कान जाते, अर्ध्या मार्कान जाते, काय काय लग्नच करून टाकते शेवटी, पण लागतच नाही. विठाला काही एका मार्कानं कटणारे लोक, पण काही सवलतीमुळे मार्क कमी असून सुद्धा चालले. मग त्या लोकांचं बोलणं आहे, आता संधी दवडायची नाही. तसं तुकोबाराय म्हणतात. अजून दुसरं कारण सांगतो तुम्हाला, आता हेची जेऊच. आम्ही देवाच्या सोबत मागे प्रत्येक अवतारामध्ये होतो. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, या तिन्ही युगामध्ये आम्ही देवासोबत होतो. परंतु आम्हाला तो कालात मिळाला नाही, म्हणून आता या कलियुगात जन्माला आलो. आता तो काला आम्ही बाजूला ठेवणार नाही. आता ह्याची, बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणून तुम्ही आज आले. आता आजचा दिवस सोडायचा असं ते. आता ह्याची जेवू. आता काही लोक शंका करतील, म्हणजे जेवायलाच आले का बा एवढं 84 लक्ष फिरून? तुकाराम महाराज, तुम्ही वेडे झाले का? तुम्ही म्हणता आता ह्याची जेवू, जेवायला आले का सगळे 84 लक्ष येऊन फिरून या जन्माला? हो, जेवायलाच आलो. कारण हे जे या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये, या मनुष्य योनीला येऊन जे जेवण त्या ठिकाणी मिळणार आहे, ते इतर योनीला जेवण नाही. बाकीचे जे जेवण आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जे दररोज जेवता, ते जेवण केल्यानंतर सकाळी जेवता की नाही? सकाळी जेवल्यावर संध्याकाळी भूक लागते की नाही? हे एकदा जेवलं की डबल जेवायचं कामच नाही. विठाला हे एकदा जेवलं की डबल जेवायचं काम नाही. काय म्हणते ते दारू पिणारे लोक, 2-3 ग्लास पिलं की त्याच्या जवळपास माथ्यावर सूर्य येऊस्तोवर चालते वाटते त्याचा कार्यक्रम. जसा जसा सूर्य खाली खाली याला, तसं तसं त्याचं उत्तरायण सुरू होते. नशा कमी होते, हाताधरतर कापते. काय काय होते ते त्याला माहित. आपल्याला काय अनुभव नाही त्याचा जास्त, पण ते लोक सांगतात का बाबा. पण हे हरिनामाची नशा मात्र उतरणारी नाही आहे. दारू पिलो एक शिसी, हरिनामाची झाली खुशी. या हरिनामाची दारू पिलो बाई ग, या हरिनामाची दारू पिलो बाई ग. जगनिंदतेला जमला नाही ग, जगनिंदतेला जमला नाही ग. म्हणू नका, हे गात्यातलं नसल्यामुळे. बरोबर आहे की? दारू पिलो एक, लोक खाली बसलेले म्हणायचे होते दारू तर कसं आलं कीर्तनात? सगळ्याचं घ्या लागते, सगळ्याला चांगलं वाटलं पाहिजे. नाही, बरोबर आहे की नाही? बिडीवाल्याचं सांगा लागते का? मोठं प्रशिक्षण आहे बिडी वडायचं, नाकातून कानातून धुपट काढायचं, मोठा अवघड कार्यक्रम आहे. हे काय साधं कोणाला जमते काय? मग ते लोक म्हणतात, ते आम्हाला म्हणतात का तुम्ही वडून पहा. तो आम्हाला जमत नाही. मग तेच तर जमत नाही कोणालाही.
मोठं अवघड काम आहे. हे परमार्थाची नशा आहे, हरिभक्तीची नशा आहे, नामस्मरणाची नशा आहे. नामस्मरणाचा हरिनामाचा काल आहे, ते इतर योनीला मिळत नाही. म्हणून आता हेची जीव ते इतर अवतारात देवासोबत मिळाला नाही. त्रेतायुगामधला विचार करा, देवानं वानेर सोबत घेतले, कामच करायला लावलं वानेराला. ते वानेर म्हणजे भक्त, आताचे वारकरी. त्रेतायुगातले वानर म्हणजे आताचे हे सर्व वारकरी. त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये रामासोबत म्हणजे देवासोबत त्यांना राहायला भेटलं, पण खायला काही भेटलं. पण देवानं सांगितलं, मी आता तुम्हाला एकदाच देणार, काय द्यायचं ते. हो, म्हणून त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याने कृष्ण अवतार धारण केला आणि गोपाळांना आपल्या स्वतःच्या हातानं त्यांच्या मुखामध्ये जेवण भरवलं, काला भरवला. काय शब्द वापरलेला आहे, एकमेका देवमुखी सुखे घालून. देवानं परमात्म्याचं सुख, परम सुख त्याला म्हटलेलं आहे. परम आनंद, सच्चिदानंद हा जो आनंद आहे याला सुख म्हटलेलं आहे. परम सुख देवानं स्वतः त्या गोपाळांच्या मुखामध्ये, त्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये घातलं. अशा प्रकारचं सुख म्हणजेच काला. आता हेची जेऊ. असा परमानंद सोडा वाटते का कोणाला? कोणाला आनंद सोडा वाटते का? कोणाला दुःख घ्यावं वाटते का? वाटत नाही. म्हणून महाराजांची सुद्धा तीच अवस्था झाली. आता देवा, आता पुन्हा जन्माला यायचं नाही आम्हाला, पुन्हा जन्म आणि मरणाचा प्रवास आम्हाला करायचा नाही, म्हणून आम्हाला आता जेवायचं आहे. आता हेची जेवू. आणि हे जेवण करण्याकरिताच आले का? तर हो, हेच जेवण करण्याकरिता आलो. आणि हे जेवण असं जेवण आहे, इतर जेवणापेक्षा वेगळं आहे. हे एकदा खाल्ल्यानंतर डबल खाण्याची गरज नाही. तृप्ती करणारं भोजन आहे. बाकीचे भोजन तृप्ती करणारे नाही, उलट जास्त भूक लागते. सकाळी जेवलं तर संध्याकाळी भूक लागते, संध्याकाळी जेवलं तर पुन्हा सकाळी जेवाच लागते. हे दररोजचं जेवण करावं लागते. ते दररोजचं अन्न आणि या प्रसादामध्ये फरक आहे सज्जन हो. म्हणून हे जेवण मी करण्याकरिता आम्ही आलेलो आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो या काल्यासी, आहे का नाही, आलो याच कारणासी. हे काला घेण्याकरिता आलो आणि हा काला आम्ही घेणार, खाणार. आणि का खाणार? तर ह्या काला खाताही येते आणि सोबत नेताही येते. विठ्ठल नेल्यानंतर काय काय सोबत नेता येते? नेल्यानंतर कोणी नेलं का काही तुमच्या घरातल्या कोण्या माणसानं? भांडी कुंडे, बिडीचं बंडल, माचीस, तंबाखूचं चुनाळ कोण नेलं का आपल्या घरातल्या माणसानं? काहीच नेता येत नाही, तरी लोक उशाला ठेवते, ते तर नेतेतच. त्या मोतीच्या जागेपर्यंत नेते. मी म्हणलं एकाला, बा असं काऊन? अहो काय सांगावं महाराज म्हणे, याच्यातलं एखादं भांडं राहिलं म्हणून आला घराला वापस उद्या, तर त्याच्या संग नेलेलं बरं बुवा. नेता काही येत नाही, असं हे मृत्यू लोक आहे. पण या मृत्यू लोकांमधून एक नेता येते, ते म्हणजे हरिनाम. या मनुष्य देहानं केलेली कीर्ती, या मनुष्य देहानं केलेलं भजन, नामस्मरण, पुण्यकर्म हे मात्र सोबतच स्वर्गापर्यंत येते. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज अशा प्रकारचं भोजन करण्याकरिता आम्ही आलो. आता हेची जेऊ. जेऊ तर जेवून संगे सुद्धा सवे नेऊ सिदोरी. हे हरिनामाची सिदोरी, हे जेवण आम्ही सोबत नेणार आहोत. हो, तुम्ही जर भाकर बांधून नेली समजा प्रवासात, किती दिवस खाता तुम्ही? एक दिवस लय, दुसऱ्या दिवशी त्याचा खाऊ वाटणार त्याच्याकडे. पण हे संगे नेण्याची शिदोरी आहे, जन्मांतरी पुरणारी शिदोरी म्हणजे हरिनामाची शिदोरी आहे. आणि म्हणून आता हे जी देऊ, काय शब्द वापरले? विठे ऐसे सुख, विटणार सुख नाही, विटणारी शिदोरी नाही. विठे ऐसे सुख नोव्हे ब्रह्मरस, पुढता पुढती आस सेवावे हे. अशा प्रकारचा हा ब्रह्मरसाचा, भजनाचा, प्रेमाचा हा काला आहे. आणि तो घेण्याकरिता आम्ही आता जेवू. आलं का लक्षात? अजून एक सांगू, आता जेवूच. आतापर्यंत खूप खाल्लं, त्यानं पोट भरलं नाही, म्हणून आता हे जेवू. विठ्ठल कोणतं
जेवण करू अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हरिनामाचा खिचडी काला 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 प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरवी मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला 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 हरिनामाचा खिचडी महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये पहिल्या चरणात जे जेऊ जेऊ म्हणाले का नाही, काय जेऊ? हरिनामाचा खिचडी काला जेऊ. हरिनाम घेऊ म्हणजे जेऊ, नामस्मरण घेऊ म्हणजे जेऊ. आता हे जेवण कोणाचं होय बापू? पोटाचं होय का? हरिनाम घेतल्यानं पोट भरते का? म्हणजे या अभंगामध्ये ज्या काल्याचं वर्णन केलेलं आहे तो हरिनामाचा काला आहे. 3 प्रकारचे काले आहे, एक हरिनामाचा आहे, एक दही भाताचा आहे आणि एक ब्रह्मज्ञानाचा काला. 3 प्रकारचा काला आहे ना. तर मग या अभंगामध्ये कोणत्या काल्याचं वर्णन केलेलं आहे? हरिनामाच्या काल्याचं वर्णन केलेलं आहे. मग आता जेऊ म्हणायला लागले तर मग या हरिनाम घेतल्यानं पोट भरते का म्हणलं मावशी? चालू द्या आपण. पोट भरत असेल हरिनामानं तर मग आपण दररोजच घेऊ, स्वयंपाकाला करू, रामरामच म्हणत राहू. मालकानं म्हणलं द्या जेवाय, म्हणा राम. असं होईल का? मालकानं म्हणलं झाला का स्वयंपाक? हो झाला, म्हणा राम राम राम. सगळे घरातले लोक मिळून राम 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 रामच म्हणले असते किंवा भजनच करत बसले असते, स्वयंपाक कोण केलाच नसता. म्हणजे या काल्यानं जे पोट भरणार आहे ते स्थूल देहाचं पोट नाही. या पोटासाठी वेगळं अन्न आहे, या पोटासाठी वेगळा काला आहे. 3 प्रकारचा काला 3 प्रकारच्या पोट भरते. जे का या अभंगात जे काला सांगितलेला आहे ते काला मनासाठी सांगितलेला आहे. मनाला एक पोट आहे, त्या मनाचं पोट दही भातानं भरत नाही आणि मनाचं पोट ज्ञानानं भरत नाही. मनाचं पोट फक्त हरिभजनानेच भरेल. विठ्ठल कारण भजनाशिवाय मन कुठं थांबत. हा तुम्ही किती नास्तिक माणूस असू द्या, मला देवधर्म आवडत नाही हो, पण त्याचं भजन मला आवडते, त्याचा कंठ मला आवडते. अशा का उद्देशानं होईना पण ते भजनात येऊन इतकी ताकद आहे त्या भजनामध्ये, अभंगामध्ये. संतांच्या अभंगामध्ये भरपूर ताकद आहे, लक्षात ठेवा. काही काही अभंग असे आहेत गायले तर डोळ्यातून पाणी येते. माणूस मेला तर पाणी येत नाही काही काहीच्या डोळ्यात, पण अभंग गायला ना ते तर त्याच्या डोळ्यातून पाणी येते. इतकी ताकद काही काही महाराजांच्या संतांच्या शब्दामध्ये आहे. अशी पावर आहे. भजनानंद म्हणलेला आहे त्याला. दुसरा आनंद, आनंदामुळे आनंद डोळ्यातून अश्रू येते. एक भजन ऐकल्याबरोबर त्याला सर्व त्याचे दुःख पाप आठवतात. समजायला का तुम्हाला कीर्तन? काय काय असे अभंग आहेत ते भजन म्हणलं की त्याला तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतंय र. मन बर
जरा पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पतर तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारा कळतंय काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारा कळतंय तू काय काय केलं भल्या माणसा देवाला सारा कळतंय काय काय केलं भल्या माणसा देवाला सारा कळतंय देवाला सारा कळतंय त्याच्या पुढचं मला येत नाही रे बाबा, जाऊ दे तिकडे. एवढे शब्द आपल्याला महत्वाचे आहेत. आपलं मन आपल्याला सांगत असते, बरोबर आहे की नाही. आणि या मनाला आरसा आहे म्हणजे भजन. आरसा म्हणजे काय? भजन आहे. ते भजन म्हणलं की मनाला समोरच दिसते ते, अरे हो भजनच असं एक आहे की मनाला आकळवते, मनाची भूक शांत निवृत्त करते, मनाला शांत करते, चंचल चित्तासी ठेवूनिया ठाई. त्याला एक स्थिरता आणण्याचं काम हरिभजनाचा प्रसाद करत असते. भूक लागल्यावर माणूस हे खाऊ ते खाऊ ते खाऊ करते, तशी मनाची अवस्था हे फिरू तिकडे जाऊ इकडे जाऊ इकडे जाऊ. आणि या मनाची एक अवस्था सांगितली काल मी मारुतराव महाराजांचं कीर्तन ऐकलं, एक टेप केलेलं दस्तापूरकरांचं. ही मनाची अशी सवय आहे बेकार, चांगल्या ठिकाणी तेच जातच नाही आणि नको त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे नको त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही याचा अर्थ मनाला चांगल्या ठिकाणी आपल्याला घेऊन जावं लागते. विठ्ठल मना तेथे धाव घे, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई. जिथं तुझं सुख आहे, जिथं तुला समाधान मिळणार आहे, जिथे तुझ्या दुःखाची निवृत्ती होणार आहे, तिथे धाव घेई. सर्व संतांनी मनाला प्रार्थना केली, प्रेमानं सांगितलं, मना सज्जना भक्ती पंथेसी जा म्हणले, चाल म्हणले, काही ठिकाणी जाय म्हणले, काही ठिकाणी चाल म्हणले. हा नको म्हणले, काही ठिकाणी नको नको म्हणा, गुंतू माया जाळी काळ आला जवळी. मनाच्या पोटासाठी हरिनामाच्या प्रसादाची व्यवस्था संतांनी केलेली आहे. म्हणून हरिनामाचा खिचडी काला. लक्षात ठेवा, अजून मनाची एक अवस्था सांगतो. मन स्थिर असल्याशिवाय भक्ती परिपूर्ण होत. भक्तीत जर मन असेल तरच तुमची भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचते, नाहीतर तुमची भक्ती जागीच आहे. नाही बरोबर आहे की नाही. भजन करताना काय करावं लागते? मन लावा लागते की नाही. स्वयंपाक करताना, भांडण करताना, भांडण करताना मन लागते. आपला शब्द पुढच्याच्या पेक्षा भारी निघला पाहिजे. एका शब्दात तिनं घरालाच गेली पाहिजे. हो, तू का लय सुधी हास का म्हणल्यावर काय शब्द झाले पाहिजे. हा माहित आहे ना, इतका स्वर काढा लागते. तू कशी हसते, माझं काय सांगत, मन लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मन आहे, म्हणजे मनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणजे भक्ती सुद्धा मनावर अवलंबून आहे. म्हणून मनाला पहिले हरिनामाचा खिचडी काला. बाबा म्हणा, हे काय तू हे भजन करत राह, हरिनाम घेत राह, दुसरीकडे जाऊ नको. कारण मन जाते की नाही बापू. मन जातानी बदमाश आहे, ते एकटं जात नाही.
ते त्याला स्वभाव आहे एकटं न जाण्याची. ते एकटं जाणारच नाही तुम्हाला सांगतो. काही काही माणसं असे राहते तर कोंगडे कोंगड मते ते तर जातेच जाते, पण दुसऱ्यालाही संघ घेऊन जाते. काय पडलं या कीर्तनात तिकडं. तशी मनाचा एक स्वभाव आहे. ते एकटं जात नाही. त्या मनाच्या मागे ते मन सगळ्या इंद्रियाला घेऊन जाते. जाते की नाही? डोळ्याला घेऊन जाते, कानाला घेऊन जाते. ते मन एकटं जाते आणि मन काहीच करत नाही. मनाला काही एक रटाय बसत नाही. मन घेऊन जाते, पण रट्टे सगळे हे पाटाळ खाते. घेऊन कोण जाते? मन. कोणाला? पायाला. चापट कोण खाते? गाल, त्वचा, हे इंद्रिय आहे पंच ज्ञानेंद्रियापैकी. इंद्रिय मात्र मनामुळे मार खातात आणि इंद्रियांनी मार खाला की शरीर म्हणजे शरीराला मार खाला आणि मग शरीरानं मार खाला की परमार्थ गेला. याच्यासाठी मन हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये मन स्थिर करण्याकरिता, मनाला एका जागी आणण्याकरिता, भगवत चरणी लावण्याकरिता, म्हणजे मनाचा मुख्य उद्देश आहे. त्यानं काय करावं? मनाला माझ्या मनाला गो चंद चंद माझ्या मनाला गो 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 चंद नित्य गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मना. तर भलं आहे आपलं. मनाला हे छंद लागला तर भजनाचा. नाही तर मनाला जर छंद लागला तर मग काही खरं नाही. कोणीकडे घेऊन जाते मन, कोणी कामाला नेते. तुम्हाला सांगतो, आता बऱ्याच मावश्या आल्या असतील, आत्ता कीर्तन ऐकून येतो, त्याचं गेलं मन घरी. मन ओढाळ 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 मन ओढाळ गाय आहे का नाही. जाऊ नको तेथे जाय, म्हणजे जिथं त्यानं जायला पाहिजे तिथं जात नाही. म्हणून चांगल्या जागी मनाला घेऊन जावं लागते. लहान लेकरासारखं, चाल बाबा इकडं कीर्तनाला, चाल बाबा भजनाला, चाल शिवपुराण ऐकायला, अशी मनाची अवस्था आहे. म्हणून संतांनी महाराजांनी हरिनामाचा खिचडी काला मनाला दिलेला आहे. त्याला रिकामं ठेवलं की ते कोणीकडे जाते. हरिनामाचा खिचडी काला कसा कसा मिळणार? ते प्रेमे मोहिला साधने, तो प्रेमाच्या साधनाने मिळणार आहे. हे काला कुठं मिळते? ते काय दुकानात मिळते का? भजन दुकानात मिळते का? भजन प्रेमाशिवाय मिळत नाही. आपण एक मन म्हणत असतो, अर्थाविन पोती, नाकाविन आणि प्रेमाविन भजन करू नये. तसं भजनामध्ये प्रेम आणि प्रेमानेच त्या ठिकाणी त्या मनाला आकळवता येते. म्हणून सर्व संतांनी मनाला कधी राजा म्हणलं मनाला संतांनी, कधी सज्जन म्हणलं, कधी माझ्या म्हणलं. असं लय म्हणा लागते त्याला. मया लेखा मया वागा, वाघासारखं नसलं तरी वाघा म्हणा लागते. बरोबर आहे की नाही? वाघासारखे हात का काय कायचे तरी ते वाघा म्हणा लागते. आमचा वाघ
हो, त्या वाघाला जंगलात नेऊन सोडा, बाकीचे वाघ तरी त्याला घेऊन पळतील. गावात माणसं भेडवायला काय करता वाघ? संध्याकाळचा हो ते वाघ ते. हो, ते दिवसा वाघ नसते, संध्याकाळी संध्याकाळी वाघ होते ते. आणि ते घरातच वाघोबा. आलं का लक्षामध्ये? म्हणून आहे का नाही, मनाची अवस्था सांगितलेली. हरिनामाचा खिचडी काला, त्या मनाला प्रेमानच त्या ठिकाणी तो काला मिळत असतो. हरिनाम प्रेमानं मिळते. भजन करणारे लोक असते तर भजन करणारे हात की नाही या गावामध्ये? भजन कमीन कुटाणा जास्त. त्या बाईचं भजन खालच्या स्वरात होतं, या बाईचं वरच्या स्वरात होतं. तिचं जराशानं गेलं, याचं जराशानं हुकलं. त्यानं एक चरण म्हणलंच नाही, त्याचं पुढचं तसंच राहिलं, त्याला आठवलंच नाही. अहो ते आठवलं नाही, स्वरातून गेलं, काच्यातून गेलं, जाऊ द्या, काच्यातून जाते त्याच्यातून. पण तुम्ही तरी पुण्यातून जाऊ नका. देवाला काय वेडे वाकडे गाईन परीनी तुझाच मनविन, बोलिले कुडे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध. आणि त्याला काय वेड वाकडं गायलं तरी ते देवाला आवडते. त्याला काय असं स्वर धरूनच म्हणायला लागते असं काय? एका बाईले म्हणलं भजन आलं, त्याला बाबा मला कंठच नाही म्हणे, कंठ दिलाच नाही म्हणे देवानं. आता एवढा मोठा नरड्यासारखा गळा दिला तुला, भाजून खायसारखा, तरी तुला गळा नाही म्हणतं काय? मुक्क करा लागत होता. आमच्या गावात येते, या गावात एक मुकी बाई आहे की नाही माऊली? आली की नाही? कोणीकडे गेली? या पाहे बाई मुक्की आहे तरी टाळ घेऊन हरिपाठात खेळते. देवानं काय लीला केली तुम्हाला सांगतो. वाचा नाही पण हातपाय चांगले हात, त्याचा उपयोग चांगला घ्यायला ती बाई. काय काय बहिरे झाले तरी सुद्यानं बोलत नाही. त्याला वाटते आम्ही बहिरे झालो म्हणजे आम्हाला काही ऐकू आलं नाही आलं, पण लोकांना मात्र ऐकू जोरात गेलं पाहिजे. ते बहिरे माणसं जोर तुम्ही कोणताही बहिरा माणूस पहा, तुमच्यापेक्षा 2 पट्टी त्याची जास्तच राहते. कीर्तनाला चाललो, अरे हो तू बहिरा आहेस, मी बहिरा नाव. नाही मला ऐकू येत नाही म्हणून मी जोरात बोलायलो. आलं का लक्षामध्ये? पण या माऊलीनं खरा इंद्रियाचा उपयोग घेतलेला आहे. दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरू. प्रेमे मोहिला साधने, प्रेमानं घ्या ते. हा काला प्रेमाशिवाय मिळत नाही. प्रेमानं कोणाकोणाला काला मिळाला हा? देवाला सुद्धा दुर्लभ होता, पण प्रेमाने. हो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हे सुदाम देवाचे फक्के मारी कोरडेचे. आता असा हा प्रेमाचा काला कशा मिळाल्यानंतर कसा खायचा? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. चवी चवी घेऊ घास, चवी चवी घेऊ घास.
लाईन जायच्या आधी आपण घरी गेलो पाहिजे. म्हणा आता म्हणा माऊली. सर्वांनी वर हात करा. हो बार कुमाई 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 ज्यांनी हात खाली करा म्हणायच्या अगोदर हात खाली केले त्यांचा हप्ता पडणार नाही यावेळेस. आलं का लक्षात? बरोबर. 1500 रुपये बरोबर का? हा, म्हणून आता मी याच्यात हे करून घेतलेलं आहे ते, आहे का नाही, ते मुख्यमंत्र्यांना मी पाठवणार आहे. तुम्हाला पैसे कायच्यासाठी भेटते? तंबाखू खायसाठी भेटते का? हा, हे असे परमार्थामध्ये पैसे लावण्यासाठी दिलेले आहे. चांगल्या कामासाठी परमार्थाला लावा. कारण तुमच्या खात्यात जे पैसे आले ते लोकांच्या मेहनतीचे पैसे आहेत, कष्टकऱ्यांचे पैसे आहेत, कास्तकाराचे पैसे आहेत, मजूरदाराचे पैसे आहेत. आणि त्या लोकांनी असं मन दुखवून ते पैसे दिलेले आहेत. नाही, बरोबर आहे की नाही? का पैसा काय चांगल्या पद्धतीने येत असते का? आणि त्या पैशाचा जर तुम्ही तंबाखू खात असाल, 1500 रुपये काय करायला नेमकं तुम्ही समजा त्याच्यात. ते 1500 रुपये मी तुम्हाला काल सूचना केली आहे. 1500 रुपयातले एका कोण्याही महिन्यातले 1000 रुपये आमच्या सप्त्यासाठी पुढच्या वर्षी ठेवा. ठेवता का नाही म्हणून? हा, ठेवा. दोघच बाया म्हणाल्या. बाकीच्या काय तंबाखू खाता का मावशी हो? 1000 रुपये ठेवा, तर पुढच्या वर्षी चांगला महाराज बोलवता येईल, चांगलं कीर्तन बोलवता येईल. चांगले महाराज बोलवत तर चांगला काही परिणाम पडेल माणसावर. आपले तर हातच मग आपले लेकरं मागं उभे आहे का नाही? बरोबर आहे की नाही? चांगला वक्ता बोलवला, एखाद्या संत महात्मा बोलवला तर त्या कीर्तनाने परिणाम पडेल एखाद्याचा. आता हे राजुऱ्याचा नारायण पवार सुधारला तर सगळा गाव खुश आहे राजेव. नाही, बरोबर आहे की नाही? मग असा एखादा माणूस सुधारला तर सगळं गाव सुखी होईल. म्हणून त्या ठिकाणी आपले पैसे, आपला म्हणजे आपली जी लक्ष्मी आहे, द्रव्य आहे, सत्कार लागली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला सूचना करायलो, एक मार्ग सांगायलो की तुम्ही त्याच्या महिन्याला 100 रुपये. किती? 100 रुपये म्हणजे 12 महिन्याचे किती व्हायले? हा, तर 200 रुपयाचे तुम्ही खिचडी, भजे, आलूबोंडे खाऊन टाका. पण 1000 रुपये मात्र आमच्यासाठी सप्त्यासाठी ठेवून द्या. माणसं सोडून, माणसाची वर्गणी वेगळी म्हणलं. आलं का लक्षामध्ये? आता कोण कोण 1000 रुपये देणार आहे? मी इथं खुर्ची टाकून बसणार आहोत. त्यांनी पटपट नाव लिहून द्यायचे. मी जसं नाव लिहून दिलं तसं मी जाहीर करत राहील. समजलं? चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवड. हे मात्र हरिनामाचा कला असं चवी चवीने घ्या लागते, हळूहळू घ्या लागते. हळूहळू चला. कोणी असं एकदाच नाही जमत. एक घास किती वेळ चावून खा लागते? शाळेत सांगलं होतं काय पता नाही? पताच लागलो कोणी काही. एक घास 32 वेळेस चावून खा लागते, तवा त्याचं रक्त होते. तेव्हा त्या अन्नामध्ये पाचक म्हणजे लाळ मिसळते. लाळ मिसळणं झाली, तंबाखू खाऊन बाहेरच पडायली सगळी लाळ. त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढली. त्याच्यामुळे आपलं पचनाला त्रास व्हायला लागला. म्हणून सकाळी उठल्याबरोबर ज्याला ऍसिडिटी आहे, ज्याचं जिरत नाही, डामटूम धारधूर होत राहते, पोट फुगत राहते, पाठ मागं जात राहते, त्यांनी सकाळ जेवण झाल्यावर अर्धा गिलास पाणी प्यायचं. जेवण झाल्याच्या अर्ध्या तासानंतर लागेल तेवढं पाणी प्यायचं. पुन्हा रात्री झोपताना 2-4 गिलास पाणी प्यायचं, जेवढं लागते तेवढं. आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर बाथरूमला जायच्या अगोदर, लॅट्रिनला जायच्या अगोदर पुन्हा 2-3 ग्लास पाणी प्यायचं. शरीर निरोगी राहते. घरीच तुमचा दवाखाना आहे, पण तुम्हाला मात्र दुसऱ्याची भाजी गोड लागते. डॉक्टरची, डॉक्टरनं सांगलं की खरं वाटते, महाराजानं सांगलं, कोण्या शेजाऱ्यानं सांगलं, त्याच्यात काय पडलं म्हणते. आलं का लक्षामध्ये?
म्हणून हे सर्व आपल्या शरीराला पुढच्या वर्षी वाचले पाहिजे बाबा, टिकले पाहिजे, याच्यासाठी हे सांगा लागते कीर्तन. अलग अलग क्षमा चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आवडीनं खाल्लं पाहिजे, आवडीनं भजन म्हणलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, जी चिंता त्याशी आता लाईनीशी आहे बाबा, नाही तर काही खरं नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आवड पाहिजे परमार्थामध्ये, प्रेम पाहिजे, त्याच्याशिवाय हे याचा आनंद मिळणार नाही, याची गोडी लागणार नाही प्रेमाशिवाय. तुका म्हणे गोड लागे तेव्हा ते गोड लागते. तुका म्हणे गोड लागे तव तव मागे रचना. मृदंगाची थाप पडली की त्या भजन म्हणणाऱ्या माणसाला झोप येते का घरी? भजन ज्या गावात चालू आहे, ज्याला भजनाचा आनंद आहे, भजनाचा त्याला छंद आहे, गोडी लागलेली आहे, मृदंगावर थाप पडली की ते माणूस झोपच उठून त्याचं भजनात जाऊन बसते. याला म्हणतात तुका म्हणे गोड लागे तव तव मागे. या बापूला चालता येईना तरी ह्या बापूला गोडी असल्यामुळे धारे गाऊन येते याला सखाराम बापू. ह्या सगळ्यांना तुम्हाला गोडी आहे म्हणून तुम्ही सगळे बाहेर गाऊन आले. आता 5-10 मिनिटं यायचे नावं घ्यावं लागेल आपल्याला, नाही बरोबर आहे की नाही? हो, म्हणून आता गोडीवाले लोक सांगतो. आमचे चिरंगे सर आदरणीय गोडी आहे म्हणून आले. आमचे आसोलीचे सरपंच मार्तंड शिंदे गोडी आहे म्हणून आले. मस्के काका गोडी आहे म्हणून आले. आमचे शिरटकर काका आमचे दररोज गोडी आहे म्हणून, गोड लागलं म्हणून, अलग अलग क्षामध्ये. आमचे आपले काही आमच्या सरचं नाव बाबाराव सर, गोडी लागली म्हणून सप्ताह कोटा हे विचारते, लेजिम घेऊन येऊ का, डबडी घेऊन. गोडी असणाराच व्यक्ती असं बोलू शकते, गोडी नसलेल्या माणसाला चाल म्हणलं तरी येत. म्हणून हे सर्व आमचे बाळासाहेब, बरोबर आहे, बाळासाहेब आले वैद्य, आमचे वैद्य आई आल्या, त्याच्यानंतर राजुऱ्याची मंडळी आली, गोडी असणारे आमचे शेळके बापू. अलग अलग क्षामध्ये ज्या माणसाला माणूस बनवता येते ते माणूस सामान्य नसते, हार मानायची. जो माणूस माणूस बनवते ते माणूस सामान्य नसते. आता त्याच्या पुढचा आहे का, जो माणूस महाराज बनवते ते माणूस सामान्य नसते. उठाला माणसाचं कर्तव्य आहे, दुर्जनाचं कर्तव्य आहे. केलेल्या उपकाराची जाण न ठेवणे त्याला कृतज्ञ असा शब्द आहे. केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञ आणि जाण न ठेवणारा कृतज्ञ. असे कृतज्ञाकडे लक्ष द्यायचं नाही. आपला परमार्थ शेवटपर्यंत असाच खांद्यावर झेंडा घेऊन करायचा, तुम्हाला जिवंतपणे मोक्ष मिळणार आहे. विठ्ठला बाबाराव सर आमचे दररोज कीर्तनाला, वाघमारे बापू आमचे याले, पानोळे बापू, नारायण पवार, आज दगड ठरवून आमची माय आली, आमचे खराटे बापू, आमचे गुजरेवाले, त्याचा धंदा बुडून आले. ते तुका म्हणे गोड लागे, है की नाही, तव तव मागे रचना. धर्मवाडीची मंडळी आलेली आहे. आमचे सखाराम बापूची युवाई, खंदारे, ही सर्व मंडळी आलेली आहे. काही खाली बसलेले आता मोह्याचे, त्याच्यानंतर लोहऱ्याचे आमचे आले का, लोहऱ्यावाले का गेले उठून. वाघमारे बाबा आमचे खडकदरीचे. आणि मगाशी मी आमचे पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील पाळूचे, बरोबर आहे, भडंगे, हे सुद्धा 2 दिवसापासून कथेला आले. आमच्या मोरातून ते देशमुख काका आले का, हे सुद्धा दररोज कथेला या लागले. वर्गणी देऊन सहकारी लोक करायले. हिंगणीवाली मंडळी दररोज, पापलवाडीपेक्षा हिंगणीचे लोक ज्यादा. हिंगणीवाले आले की नाही यावर्षी म्हणालो आज. आणि सोबतच राजुऱ्यावाले आले, विजुऱ्यावाली मंडळी आली. जवळजवळच्या कार्यक्रमाला येत जा बाबा. आपल्या माग काही मोठे मोठे माणसं नाही, पण बारके बारके माणसं तरी बारक्या महाराजाच्या मागे येत जा. आपल्याला काय लय मोठा ताल करायचा नाही. आपल्या गुरुनं जे आपल्याला दिलेलं आहे, जे कळस आपल्या गुरुनं आपल्याला दिलेला आहे, ते कळस पडू द्यायचा नाही. कुच्या आपलं चालत शेवट करायचा. महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती, एक वारकरी शिक्षण संस्थेची आणि एक गोशाळेची. वारकरी शिक्षण संस्था आपण चालवतो त्यांच्याच नावानं, गुरुहरी भिकाजी महाराजांच्या नावानं. आणि आता गोशाळाला
मोठी शाळा आहे ते गोशाळा म्हणजे मोठी सेवा आहे त्याच्यामुळे त्याचाही होईल काहीतरी नियोजन. आता सध्या अनुकूल वातावरण नाही, त्याला जेव्हा अनुकूल वातावरण मिळेल त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यांना या व्यासपीठावरून एक जाहीर सूचना आहे, टाइम संपलेला आहे, की यावर्षी गुरुवर्य भिकाजी महाराजांच्या समाधी स्थळावर समाधी मंदिरामध्ये त्यांनी जे 40 वर्षाखाली म्हणजे 50 वर्षाखाली तुकाराम बीज चालू केली होती, या परिसरामध्ये एकच तुकाराम महाराजांचं मंदिर होतं. आणि ते तुकाराम महाराजांची बीज यावर्षी त्या बीजाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने 50वा सुवर्ण महोत्सव वर्ष 50वा सप्ताह त्या निमित्ताने भव्य दिव्य सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आहेत. दररोज नगर भोजन आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रत्येक गावातून आम्ही अन्नधान्य जमा करायलो. अन्नदानासाठी दररोज मोठं जेवण असल्यामुळे आपल्या गावातून दोन क्विंटल गहू जमा झाले. त्याच्यासाठी तुमच्यासाठी तुम्ही टाळी वाजून घ्या एकदा. त्याच्यानंतर 1 लाख वातीचा संकल्प केलेला. 1 लाख वाती दररोज आपल्याला तिथं 1 लाख वाती अशा एकूण 1 लाख अशा दररोज असा जशा हिशेबात येतील तसे आपल्याला ते तिथं दररोज दीप प्रज्वलन करायचं आहे 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांना आवाहन करतो, ज्या काही 30 महिलांनी आम्हाला या गावातून वाती दिल्या आणि वातीसाठी तेल लागते, त्या तेलासाठी 100 रुपये दिले. समजायला का कीर्तन तुम्हाला? तर ते वाती असं विठ्ठल 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 म्हणत करायच्या तयार. आलं का लक्षात? काही शैव असतील, भगवान शंकराचे भक्त असतील, त्यांनी ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणत वाती तयार करायची, किंवा श्री सांब सदा शिवाय नमः किंवा ओम नमः शिवाय असं म्हणत ते वाती तयार करायचे. 100 वाती, त्याच्यासाठी 100 रुपये तेलाला. मागच्या वर्षी आम्ही 1 लाख वाती गंगेवर विसर्जित केल्या, पण तेलासाठी कार्यक्रम अडकला. म्हणजे सप्त्यासाठी जमा केलेले पैसे तेलातच गेले. त्याच्यामुळे तुमच्या वाती आणि तुमचंच तेल राहिलेल्या मंडळींनी काही आणले असतील त्यांनी देऊन टाका. ज्यांचं राहिले त्यांनी 8 दिवसाचा टाइम आहे. 8 दिवसानंतर काकाच्या इथं जमा करा, गुलाबरावांच्या इथं, आणि मला फोन करा, मी न्यायला येईल. तेलतवाडी, राजुरा, बिजुरा सगळ्या मंडळीला सूचना आहे. आलं का लक्षामध्ये? आता बस झाला कार्यक्रम, सगळ्यांना भूक लागलेली आहे. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. भगवंताने द्वापार युगामध्ये हा कृष्ण अवतार धारण केला आणि त्याच्यातलं एक चरित्र सांगितले जाते, मी जास्त सांगणार नाही. गोकुळामध्ये देवानी नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळ विठी दांडू पोरा, खेळ विठी दांडू, हमामा हुमरी, नाना प्रकारचे चरित्र केले. गवळणीला काही 3 प्रकारच्या गवळणी सांगितल्या. प्रत्येक गवळणी सोबत देवाना आनंद घेतला आणि त्यांना आनंद दिला. पण ह्या जगाच्या दृष्टीने हा देवाचा काय होता? त्रास होता. जगाच्या दृष्टीने बोलण्याचा त्रास होऊ लागला. म्हणून आई यशोदेनं आणि नंद बाबांनी देवाला सांगितलं, तुम्ही आता काय करा, गाई वळायला चालले जा. म्हणून ते गाई घेऊन गेले वनामध्ये. तिथं सुद्धा देवानं दिव्य लीला केली, ते म्हणजे काल्याची. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवांनी जमवल्या एका ठिकाणी, खेळ खेळले. खेळ खेळून दमल्यामुळे, आता हे खेळच आहे संसाराचा, जन्म मरणाचा खेळ नाही तर काय. हे खेळून खेळून जन्मून मरून आपण थकलो, या मनुष्य देहाला आलो. देवाने सांगितलं, आता तुम्हाला पुन्हा जन्माला मरणाच्या वाट्याला नेणार नाही. असा ब्रह्मज्ञानाचा काला, ब्रह्मज्ञानाच्या काल्याने जीवन मरणाचा प्रवास खुंटित होतो. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी, अशा प्रकारचा 3 प्रकारचा काला. आणि दही भाताच्या काल्याने स्थूल देहाचं पोट भरते, कारण ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जीव मुक्त होत नाही. म्हणून ते ब्रह्मज्ञानाचा काला. इथे देवानं हा दही भाताचा काला सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सगळ्यांना गोला कमलपुष्पाप्रमाणे कमलाकार बसवलं. सगळ्यांच्या मध्ये देव बसले. जे या देवाचे दैवत उभे आहे या रंगात, गोपाळा सहित क्रीडा करी कानोबा. अशा प्रकारचं चरित्र तुकोबारायांनी सांगितलेलं आहे देवाच्या संबंधाने. सगळ्यांच्या मधोमध देव बसले. सगळ्यांच्या शिदोऱ्या, भाकरी, काही चटणी, मसाला काय काय असेल ते एकत्रित केलं, त्याला काला असं म्हणलं. आणि तो काला एकत्रित करून देवानं स्वमुखे त्या ठिकाणी गोपाळांच्या मुखामध्ये घातला आणि तो परमानंद दिला. जीवन मरणाचा त्यांचा प्रवास खुंटित केला. अशा प्रकारचा हा काला भगवंताने त्या वाळवंटामध्ये द्वापार युगामध्ये केला. आणि
इथे कलियुगामध्ये पुंडलिका अधिक साधू संत मंडळींना घेऊन वाळवंटात केला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव गुरुवर्य विकास महाराज